नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आज आपण पैठणी साडीवरचा ब्लाउज या ठिकाणी टीच करणार आहोत। तर ऑलरेडी जर तुमच्या ब्लाउजला थ्रेड वर्क किंवा आरी वर्क असेल तर हे दोन्ही ऑप्शन मधून कोणताही ब्लाउज असू द्या, तर बाहीला सुद्धा तुमचं ऑलरेडी वर्क असेल, त्याच्यानंतर पाठीमागचा गळा हा ऑलरेडी थ्रेड वर्क असेल आणि गळा ऑलरेडी त्याला दिलेला असेल, तर अशा वेळेस तुम्हाला त्या ब्लाउजची कटिंग आणि टिचिंग कशी करायची, तर या ठिकाणी भरपूर साऱ्या टिप्स मी शिकवणार आहे। आणि गळा हा कसा ऍडजस्ट करायचा, कसा टिच करायचा, ऑलरेडी आपल्याला ब्लाउजला नेक दिलेला असतो थ्रेड वर्क मध्ये, तर त्याचं मी अगदी डिटेल मध्ये तुम्हाला कटिंग शिकवणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। प्लस मध्ये फ्रंट साइडला जो ट्रेंडिंग मध्ये आता नेक चालू आहे तोच आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे। काठाचा वापर करायचा आहे फ्रंट साइडला सुद्धा आपल्याला। तर बघा, फ्रंटला पण तुम्हाला ह्या ठिकाणी शिकायला मिळणार आहे, बॅकला पण। तर चला इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो, तुम्हाला जर अगदी डिटेल मध्ये कटिंग आणि टिचिंग शिकायचं असेल तर आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती हाय करायचंय आणि तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस मध्ये ऍडमिशन घ्यायचे आहेत। ओके, जर आपले क्लासेस हे कंटिन्युअसली चालू आहेत आणि तुमच्या वेळेनुसार आवडीप्रमाणे तुम्ही केव्हाही हा कोर्स जॉईन करू शकता आणि बघू शकता। त्याच्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करा। प्लस मध्ये जर ज्या ताईंना कोर्स नाही करायचा तर त्यांच्यासाठी आपण पेपर कटिंग सुद्धा या ठिकाणी अवेलेबल केलेले आहेत। पेपर कटिंगचा सुद्धा खूप छान पद्धतीने रिझल्ट आहे आणि कंटिन्युअसली आपल्याकडे ऑर्डर ह्या असतात। ओके, तर ह्या ठिकाणी डिटेल मध्ये तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती आपल्याला मेसेज करा, त्याच्यावरती तुम्हाला डिटेल मिळून जाईल। पेपर कटिंग ऑल याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे मिळतील, म्हणजे प्रिन्सेस कट, थ्री प्रिन्सेस, कटोरी, बोट नेक हे सर्व पॅटर्न तुम्हाला आपल्याकडे मिळतील। तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता। चला आता इथे जास्त वेळ करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम या ठिकाणी आपण अस्तर हे व्यवस्थित डबल फोल्ड करून घेतलेला आहे। पाठीमागचा भाग आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। पेपर कटिंग वरती मी जो पाठीमागचा नेक आहे तो मी इथे कट केलेला नाहीये। ओके, कारण तुम्हाला माहिती आहे आपण जो ब्लाउजचं या ठिकाणी टिचिंग बघणार आहोत तर त्याला ऑलरेडी नेक आहे थ्रेड वर्कचं, ठीक आहे। त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी नेक कसं ऍडजस्टमेंट करायचे ते मेन शिकायचं आहे। त्याच्यामुळे गळा हा शक्यतो कट करू नका, ठीक आहे। जसं मी स्टेप बाय स्टेप पद्धतीने करते सेम त्याच पद्धतीने जर तुमच्याकडे ह्या प्रकारचा ब्लाउज आला तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग आणि टिचिंग करू शकता। थोडंसं अस्तर पण या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला। ओके, जितकी बचत होईल त्या पद्धतीने। तर अशा पद्धतीने प्रिन्सेसचा पार्ट पण आपल्याला या ठिकाणी जसंच्या तसा मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि प्रिन्सेसचे दोन्ही साईडचे जे पार्ट असतात, साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा पार्ट, हा आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आपल्या शिलाईसाठी, ठीक आहे। अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन ही कंपल्सरी वाढवायची। तर ह्या प्रकारे आपण मार्जिन वाढवलेली आहे। व्यवस्थित आपल्याला स्ट्रेट ठेवायचंय, सरळ धाग्यामध्ये शक्यतो हे प्रिन्सेसचे पार्ट असतात ना ते ठेवायचे। आता प्रिन्सेसचा जो पार्ट असतो तो तिरकस धाग्यामध्ये कधीच ठेवायचा नाहीये, ठीक आहे। ऑलरेडी आपण पफचं क्रिएशन हे खूप छान पद्धतीने तयार केलेला असतो पेपर कटिंग मध्ये, त्याच्यामुळे तिरकस धाग्यामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाहीये। अर्धा इंच हे बघा या पद्धतीने मी मार्जिन वाढवून घेतलेली साईड पार्टला सुद्धा। तर सेम ह्या प्रोसेसने तुम्हाला पण वाढवून घ्यायची। अशा पद्धतीने आपलं व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे। स्लीवची नॉर्मल पद्धतीनेच आपली लॉंग स्लीव्ज असणार आहे, त्याची कटिंग आपल्याला करायची, ठीक आहे। तर आधी आपण आता हे जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत। तुम्हाला पण सेम ह्याच पद्धतीने कटिंग करायचंय। जसं मार्किंग आणि अस्तर हा नेहमी आपला परफेक्ट मार्किंग नुसार कटिंग केलेला असतो आणि मेन फॅब्रिक हा आपला एक्स्ट्राचा कटिंग केलेला असतो, ठीक आहे। म्हणजे जेणेकरून जोडताना काही कमी जास्त होऊ नये त्याच्यासाठी आपण मेन फॅब्रिक हा एक्स्ट्रा कट करत असतो। आता पुढे कटिंग करताना हे तुम्हाला समजेलच। मेन म्हणजे कटिंग आणि टिचिंग हे संपूर्ण व्हिडिओ डिटेल मध्ये बघा। अर्धवट बघितलं तर अर्धवटच माहिती मिळते, त्याच्यामुळे पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व टोटल जे बारकावे असतात ते समजतात। आता बऱ्याच ताईंना काय होतं ना, थ्रेड वर्कचे असे गळे असतात, अरीवर्कचे गळे असतात, तर मग गळा कसा ऍडजस्ट करायचा तेच समजत नाही त्याच्यासाठी। कारण गळा रुंदी एक तर खूपच जास्त असते, नाही तर गळा रुंदी ही खूप कमी असते। मग अशा वेळेस तुम्हाला या ठिकाणी ऍडजस्ट करायचंय।
परफेक्ट आपण ह्या ठिकाणी कटिंग करून घेतलेलं आहे. आता जी स्लीव्ज आहे ना ती मी इथे न्यूजपेपर वरतीच कटिंग केली आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आता स्लीवची मार्किंग करून घेऊया आपण. जशीच्या तशी मार्किंग करायची. आता जे थ्रेडवर्कचं ते ब्लाउज पीस आहे त्याची लॉंग स्लीव्हला थ्रेड वर्क आहे, त्याच्यामुळे आपल्याला लॉंग स्लीव्हज ह्या ठिकाणी घ्यायची. खूप छान पद्धतीचा ब्लाउज आहे पैठणी साडीवरचा. तर आपण जसंच्या तसं स्लीव्ज पण ह्या ठिकाणी मार्किंग करून सेंटर मात्र काढून घ्यायचं घेरचा पण. ज्यावेळेस तुमच्या बाईला ऑलरेडी थ्रेड वर्क असेल तर आपली जी डिझाईन असते ती नेहमी सेंटरला येणं खूप गरजेचं आहे. डिझाईन नाहीतर कधी कधी काय होतं ना, सेंटर चुकून आपलं जो डिझाईन असते ती जाते, साईडला होते. त्याच्यामुळे या पद्धतीने सेंटर काढून घ्या. आता आपण व्यवस्थित मार्किंग केलं, जसे तसं कटिंग करून घेतलेले सेंटर पण काढून घेतलेले आहेत. अवस्थित सेंटरला तुम्ही या ठिकाणी नॉचेस लावून घ्या, जसं की मी या ठिकाणी लावले त्या पद्धतीने. ओके, आता इथे आपल्याला बघा मेन फॅब्रिक घेतलं. आता जो ब्लाउजचा सेंटर आहे डिझाईनचा त्याचा पण मी या ठिकाणी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचंय आणि एक्स्ट्रा ठेवून बाईची कटिंग करायची. आता हे रेग्युलर बाईचं काही जास्त अवघड नाहीये. ठीक आहे, तर तुम्हाला हे कटिंग करायचंय. ओके, ह्या पद्धतीने आपण बाही ही कटिंग करून घेतलं आणि बाही ही बरोबर सेंटरला येऊ द्यायची. आता हा बॅक साईडचा पार्ट पण जसाच्या तसा ठेवून कट करून घ्यायचं. थोडस एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे ना, जास्त एक्स्ट्रा कट करायचं. मी साधारणतः 1 इंच एक्स्ट्रा ठेवून कट केलेलं, तर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने एक्स्ट्रा ठेवून कट करायचंय. आता आपण कट करून घेतलेले आहेत. फ्रंट साईडचे पार्ट पण मी कट करून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, मेन फॅब्रिक आणि अस्तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही सर्व पार्ट आपल्याला हे अगदी परफेक्ट जोडून घ्यायचे आहेत. आता फ्रंट साईडचा पार्ट हा अगदी प्लेन भागावरती आपण कट केलेला आहे. त्याला काही वर्क वगैरे नव्हता, फक्त बॅकला वर्क होता आणि बाहीला वर्क आलेला होता, थ्रेड वर्क. ओके, तर फ्रंटला पण तुम्हाला या ठिकाणी आता खूप ट्रेंडिंग मध्ये जे काटाचा वापर करून फ्रंट बाजूला केलं जातं ना टिचिंग, त्या पद्धतीने आपण टिचिंग करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी कॅनव्हास पण अटॅच करू शकता. मी कॅनव्हास नाही या ठिकाणी अटॅच करत. फ्रंट साईडचा जो भाग आहे ना तो मी या ठिकाणी अलट पलट करून घेत आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, कारण त्या ठिकाणी आपण डिझाईन क्रिएट करणार आहोत. शिलाई एकसारखी दाबा, कोण आहे त्या ठिकाणी कट लावा. ओके, पॉइंट असतात त्या ठिकाणी आणि दाब शिलाई द्या. त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला फोल्ड करून किनारी शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा या पद्धतीने घ्यायचंय. आता आपण किनारी शिलाई देणार आहोत. अस्तर वरती दिसायला नको, ह्या पद्धतीने शिलाई करून घ्या परफेक्ट. त्याच्यानंतर साईडने पण आपण या ठिकाणी शिलाई देऊन घेणार आहोत. आता दुसऱ्या साईडचा पार्ट पण सेम ह्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, तयार करून घ्यायचंय. ओके, ह्या पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा पण पार्ट जसाच्या तसा सेम तयार करून घेणार आहोत. आता आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक वगैरे कट करून घेतलेले आहेत. दोन्ही साईडचे पार्ट जोडून घेतलेले. हे बघा या ठिकाणी थोडासा काठ माझ्याकडे शिल्लक होता, तर मी या ठिकाणी घेतलेला आहे. तर मी या ठिकाणी 1.5 इंचाचा काठ या ठिकाणी लावणार आहे फ्रंट साईडला. तर अस्तर आणि मेन जो काठ आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला किती 1 इंचाची पट्टी लावायची का 1.5 इंचाची किंवा अर्धा इंचाची, ही तुम्हाला डिसाईड करायची आणि पॉकेट तयार करून घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, ह्या पद्धतीने मी घेतलं आणि इथे आता आपण ही जी पट्टी आहे ना ती अलट पलट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने लूप टर्नर घ्यायचे आपल्याला. लूप टर्नरच्या साहाय्याने आपल्याला ते पलटून घ्यायचंय. ओके, अगदी तुम्हाला हे लूप टर्नर येणं खूप कामात येतं. अशा पद्धतीने आपण बघा पलटी करून घेणार आहोत. या पद्धतीने करून घेतल्यानंतर पट्टीला तुम्ही प्रेस करून घ्या, इस्त्री करून घ्या. इस्त्री करून घेतल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला फ्रंट नेकला लावायचंय. ठीक आहे, तुम्हाला जो जी पट्टी असते ती व्यवस्थित या ठिकाणी लावायची सेप मध्ये. 1.5 इंचाची परफेक्ट आपण या ठिकाणी लावतोय. खूप सुंदर असा लुक येतो. प्रिन्सेसचा साईड पार्ट जोडण्याच्या आधी तुम्हाला ही प्रोसेस तयार करायची. बघू शकता ह्या पद्धतीने तयार करून घेतला. आता दुसरा साईड पार्ट पण तयार करून घेतलेला आहे सेम त्याच प्रोसेसने. किती सुंदर आपला ह्या ठिकाणी नेक दिसतोय.
आता इथे आपल्याला प्रिन्सेसचा साईड पार्ट या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे. बघा ह्या प्रकारे ही डिझाईन खूप ट्रेंड मध्ये चालू आहे आणि खूप दिसायला पण युनिक दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करा. ओके, या पद्धतीने डबल शिलाई देऊन घेणार आहोत आणि आपल्याला वरलॉक सुद्धा करून घ्यायचं आहे, म्हणजे इंटरलॉक. ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेणार आहोत. साईड पार्टला पण तयार करून घेतलं. आता इथे आपण हुक पट्टी, आय पट्टी तयार करून घेणार आहोत. हुकची पट्टी ह्या ठिकाणी मी 1.25 इंचाची डबल फोल्ड करून घेतलेली, शिवून ती बरोबर 1 इंचाची किंवा 1.25 इंचाची तयार होते. ठीक आहे, तर 1 इंचाची सफिशियंट होते, जास्त मोठी पण घेऊ नका. ओके, वरच्या बाजूने अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं, कारण नेक ऑलरेडी रेडी झालेला आहे वरती. आपल्याला कुठेही पायपिंगचा वगैरे वापर नाही करायचा आहे. या पद्धतीने जी आय पट्टी असते ती पण आपण तयार करून घेणार आहोत. आय पट्टी ही आपल्याला वरती काढायची आहे, ब्लाउजच्या वरती, आणि जी हुक पट्टी असते ती आतमध्ये फोल्ड करायची असते. त्याच्यानंतर इथे मी लगेच आपण कमरेची पट्टी लावून घेऊया. तर मी आता ते कॅन्सल केलं थोडस, कारण ते आपल्याला चेक करून घ्यावं लागतं. ठीक आहे, तर या पद्धतीने मी कमरेची पट्टी पण लावून घेतली आणि आय पट्टी पण लावून घेतलेली आहे. ओके, आता सर्वात इम्पॉर्टंट हा जो गळा आहे हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. तर बघा आपलं शोल्डर हे किती आहे ते ह्या ठिकाणी बघा, जो गळा आहे थ्रेडवर्कचा त्याच्या आतमध्ये अर्धा इंच येऊन मी मार्किंग केलेलं आहे. आणि मग मी या ठिकाणी साधारणतः 1 इंचाचा हा जो फॅब्रिक आहे ना तो मी टीच करून घेतला. सेम ह्याच प्रोसेसने तुम्हाला तयार करायचं आहे. ओके, या पद्धतीने तयार केल्यानंतर जो थोडासा टीच केलेला फॅब्रिक होता तो मी कट करून घेतलेला आहे. आता कट केल्यानंतर काय होतं ना, इथे आपल्याला गळा ऍडजस्ट करायला थोडंसं अवघड जातं. तर आधी सर्वप्रथम जो आपला ब्लाउजचा तुम्ही बघू शकता अस्तरचा जो भाग असतो तो ह्या ठिकाणी मी घेतलेला आहे. ठीक आहे, आता घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडस ऍडजस्ट होतं का नाही चेक करून बघायचंय. आणि अशा पद्धतीने मी गळ्याची उंची कुठवर आहे ते मी मेन फॅब्रिक वरती मार्किंग करून घेतलेले. ठीक आहे, आणि थ्रेड वर्कचा जो गळ्याची उंची आहे किंवा कुठवर थ्रेड वर्कची उंची आहे ती मोजून घ्यायची, त्याच्यानंतरच पेपर कटिंग डिसाइड करायचंय. ठीक आहे, नाहीतर तुम्ही आधीच डीप गळ्यानुसार पेपर कटिंग करणार आणि मग या पद्धतीने गळा तुमचा उंचीला कमी करायचा असं करू नका, ब्लाउज बिघडतो. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण काय केलं, या प्रकारे मी व्यवस्थित गळा हा त्या गळ्याच्या थ्रेडवरच्या गळ्याच्या उंचीनुसार मी इथे व्यवस्थित कटिंग केलं. आणि मग मी इथे प्रोसेस काय केली बघा, सेंटर मध्ये कट लावलाय. हे करणं खूप गरजेचं, त्यावेळेसच व्यवस्थित टिच करता येतो. आता बघा या पद्धतीने आपल्याला सेट करायचंय. सेंटर मात्र व्यवस्थित थ्रेडवरच्या लक्षात ठेवायचंय. आणि आता इथे काय करायचं, जे बॉल स्पिन असतात त्या ह्या ठिकाणी सेटअप करा. ओके, ह्या पद्धतीने बघा अगदी सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी सांगते. आणि आपल्याला 2 लाईन आतमध्ये येऊनच या ठिकाणी शिलाई मारायची आहे. या प्रकारे मी शिलाई मारते, बघू शकता तुम्ही. सावकाश पद्धतीने शिलाई मारायची. खालचा जो मेन ब्लाउजचा थ्रेडवर्कचा गळा आहे तो आपल्याला लगेच समजतो या ठिकाणी. ठीक आहे, हात लावून सुद्धा तुम्हाला लगेच दिसेल आणि अस्तर मधून माझ्या मते तर सहज दिसतो. त्याच्यामुळे शिलाई मारायला अगदी सोपं जातं. बघा या पद्धतीने सेट केला ना तर ब्लाउजचा जो नेक आहे तो परफेक्ट तयार होतो. तुम्हाला फायनल लुक हा एंडिंगला दिसणारच आहे. या पद्धतीने तयार करा, अगदी सोपी पद्धत आहे. आता आपण मधचा जो फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघू शकता तुम्ही, उलट करून बघा, शिलाई आपण कुठवर मारलेली, इथे एक सून पडली तर मी सेट करून घेते ते थोडस. ठीक आहे, हे छोटे मोठे काही प्रॉब्लेम येत असेल तर ते व्यवस्थित कव्हर करून घ्यायचंय. आता तिथे मी शिलाई थोडीशी काढून घेतली होती तर ते मी शिलाई मारून घेते परत. ठीक आहे, या पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचंय, व्यवस्थित नॉचेस वगैरे लावून घ्या आणि दाब शिलाई द्यायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण नॉचेस लावून घेत आहोत. सावकाश पद्धतीने शिलाई कट नको व्हायला, या पद्धतीने तुम्ही नॉचेस लावा.
त्याच्यानंतर आपण दाब शिलाई देणार आहोत. दाब शिलाई देणं खूप गरजेचं आहे बघा. या पद्धतीने आपण 2 लाईनचं अंतर सोडून या ठिकाणी शिलाई मारलेली आहे. या पद्धतीने आपण दाब शिलाई पूर्ण गळ्याला देऊन घ्यायची. त्याच्यानंतर आतमध्ये अस्तर फोल्ड करायचंय आणि पुन्हा आपल्याला किनारी शिलाई देऊन घ्यायची. आता इथे आपल्याला कॅनव्हास हा शक्यतो वापरता येत नाही, कारण गळा आपल्याला खूप ऍडजस्ट करावा लागतो. जर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता. बघा या प्रकारे व्यवस्थित सेट करायचं. अस्तर वरती दिसायला नको अशा पद्धतीने दाब शिलाई दिली तर शक्यतो अस्तर दिसतच नाही. ठीक आहे. या पद्धतीने बघा गळा किती सुंदर तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. तर या प्रकारे तुमचा गळा हा रेडी करायचा आहे. आता आपण साईडने शिलाई मारून घेऊया या प्रकारे. म्हणून मी तुम्हाला साईडनं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक हा सोडायला सांगितला होता. कारण आपण ह्या ठिकाणी गळा हा ऍडजस्टमेंट करत असतो कटिंग करताना, टिचिंग करताना. त्याच्यामुळे मी जसं सांगितलं त्या पद्धतीने करा, म्हणजे जेणेकरून तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट तयार होणार. हवं असेल तर तुम्ही फ्रंट कमी फॅब्रिक असेल तर फ्रंट आणि साईडला तुम्ही जॉईंट वगैरे द्या आणि ह्या पद्धतीने बॅक साईडला गळ्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीने एक्स्ट्रा फॅब्रिक सोडूनच या ठिकाणी व्यवस्थित कटिंग करायचं आहे. ठीक आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आता कट करून घेणार आहोत. परफेक्ट ह्या ठिकाणी आपला ब्लाऊज हा रेडी झालेला आहे बघा. किती सुंदर असा लुक आलेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी टक्स स्टिच करून घेणार आहोत. टक्सची मार्किंग मी करून घेतलेली आहे. रेग्युलर पद्धतीनेच टक्सची मार्किंग करायची, डबल शिलाई करायची आणि त्याच्यानंतर आपण खालच्या बाजूने कमरेची पट्टी सुद्धा ह्या ठिकाणी टिच करून घेणार आहोत. आता बघा सर्वप्रथम कमरेची पट्टी टिच करताना या ठिकाणी काठ माझ्याकडे शिल्लक होते. ओके. ज्या कस्टमरचं ब्लाऊज आहे ते खूप बारीक आहे, त्याच्यामुळे काठ माझ्याकडे शिल्लक होते म्हणून मी बॅकला या ठिकाणी काठाचा वापर करते. ओके. तर तुम्ही सुद्धा काठाचा वापर या ठिकाणी करू शकता. मी आधी टक्स स्टिच करून घेतले मग काठाचा वापर करते. खूप सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. बाकीचे काठ आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचे आहेत. बॅक साईडला अगदी सरळ 2 म्हणजे आपण या ठिकाणी साधारणतः 1.5 इंचाची पट्टी ती लावलेली आहे. त्याच्यानंतर मग हातशिलाईची पट्टी लावतोय. ओके. म्हणजे तुम्ही आधी हातशिलाईची पट्टी लावून घेतली नंतर ती पट्टी अटॅच केली तरी सुद्धा चालतं, किंवा तुम्ही ह्या पद्धतीने मी केलं त्या पद्धतीने केलं तरी सुद्धा चालेल, काहीच प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने आपण बॅक साईडचा पार्ट हा तयार करून घेतला. म्हणजे जे काठ कस्टमरच्या ब्लाऊजचे शिल्लक राहिलेले होते त्याचा आपण पुरेपूर या ठिकाणी उपयोग केलेला आहे. तर तुम्ही सुद्धा असे वेगवेगळे डिझाईन क्रिएट करू शकता. काहीच म्हणजे खूप छान ब्लाऊजला नवीन लुक येतो. इस्त्री केल्यानंतर आणखीनच ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. आता आपलं शोल्डर जॉईंट करून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी फिटिंगच्या साईडला, शोल्डरच्या साईडला मागे पुढे फॅब्रिक होतो थोडाफार, एखाद लाईनचा तो कट करून घ्यायचा. बाही ह्या ठिकाणी आपण व्यवस्थित टिच करायचं. सेंटर हा सेंटरला येऊ द्यायचं डिझाईनच्या आणि बाही रेग्युलर प्रमाणे आपल्याला या ठिकाणी टिच करून घ्यायची. बघा बाईला सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आलेली आहे, त्याच्यामुळे ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे. थ्रेड वर्क आहे परंतु डिझाईन खूप सुंदर दिलेली. ठीक आहे. अशा पद्धतीने दुसऱ्या साईडची पण बाही आपल्याला तयार करून घ्यायची. एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत आणि या पद्धतीने बाही जोडून घेणार आहोत. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी सेंटर पासूनच बाही शोल्डरला जोडायला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे आपण शोल्डर पासूनच बाही जोडायला सुरुवात करतो. तर ह्या पद्धतीने जोडायची. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि बाहीचा किंवा ब्लाऊजचा आर्महोल कधीच ओढायचा नाही. भले तुमची बाही एका 2 लाईन कमी होत असेल, जास्त होत असेल, फिटिंग मध्ये कव्हर करता येतं आपल्याला, परंतु ओढून तोडून जोडायची नाही. कारण त्याच्याने काय होतं, घड्या पडायला सुरुवात होते, रिंकल्स तयार होतात, ब्लाऊज बाही ही फिरती होते आपली. त्याच्यामुळे या पद्धतीने घ्यायचंय आणि नेहमी ब्लाऊजला इस्त्री करत चला. कारण ब्लाऊज आपण ज्यावेळेस शिवतो त्यावेळेस अनेक वेळा हाताळला जातो, सुरगळला जातो. त्याच्यामुळे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर इस्त्री केल्यानंतर ब्लाऊजला परफेक्ट फिनिशिंग येते. ठीक आहे.
या पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडची बाही पण फिटिंग करून घेतली. कंबरेचा चौथा भाग या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे, आता इथे थोडस माझं एक साईडचा पार्ट आहे ना थोडस जास्त येत होतं, मग मी बाहीच्या त्या ठिकाणी पुन्हा शिलाई थोडीशी टाकून घेतली. आता परफेक्ट आलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला घ्यायचं. कधीतरी थोडंफार खालीवर झालं तर तुम्हाला या ठिकाणी फिटिंगच्या साईडने व्यवस्थित चेक करून घ्यायचं. या पद्धतीने सरळ शिलाई मारून घेतली. दंडघेर तुमचा दुसरा भाग, त्याच्यानंतर आर्महोल राऊंडचा दुसरा भाग आणि कमरेचा तुमचा या ठिकाणी चौथा भाग ह्या पद्धतीने टाकायचं आणि फिटिंग करून घ्यायची. या प्रकारे आपण फिटिंग केली, परफेक्ट फिटिंग आलेली, किंवा आर्महोल राऊंड नुसार केली तरी फिटिंग परफेक्ट येते. तर बघा ब्लाऊज किती सुंदर झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज स्टिच करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, तुम्हाला ह्या प्रकारचे परफेक्ट ब्लाऊज शिकायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि आपले ऑनलाईन क्लासेस असतात तर जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करायचे आणि ह्या पद्धतीचे परफेक्ट ब्लाऊज शिका.